नमस्कार मित्रांनो, MPSC A to Z या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज बघूया आपण मराठी साहित्यिक, कवी व टोपण नावे। बघा मित्रांनो, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं नाव आहे बालकवी। लेखक आहे मित्रांनो वि.वा. शिरवाडकर, यांचं नाव आहे कुसुमाग्रज। तिसरे लेखक आहेत मित्रांनो प्रल्हाद केशव अत्रे, यांचं नाव आहे केशव कुमार। चौथे कवी आहेत मित्रांनो माणिक सीताराम गोडखटे, यांचं नाव आहे मित्रांनो कवी ग्रेस। नेक्स्ट कवी आहेत मित्रांनो कृष्णाजी केशव दामले, यांचं नाव आहे मित्रांनो केशवसूत। नेक्स्ट कवी आहेत मित्रांनो चिंतामण त्र्यंबक मुरलीधर, यांचं नाव आहे मित्रांनो आरती प्रभू। कवी आहेत मित्रांनो श्रीपाद नारायण राजहंस, यांचं नाव आहे मित्रांनो बालगंधर्व। नेक्स्ट कवी आहेत मित्रांनो नारायण मुरलीधर गुप्ते, यांचं नाव आहे मित्रांनो कवी बी। नेक्स्ट कवी आहेत मित्रांनो नारायण सूर्याजीपंत ठोसर, यांचं नाव आहे मित्रांनो कवी रामदास। नेक्स्ट कवी आहेत मित्रांनो राम गणेश गडकरी, यांचं नाव आहे गोविंदाग्रज। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नेक्स्ट कवी आहेत मित्रांनो ना. धो. महानोर, यांचं टोपण नाव आहे मित्रांनो रानकवी। नेक्स्ट लेखक आहेत मित्रांनो विष्णू शास्त्री चिपळूणकर, यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते मित्रांनो। नेक्स्ट आहेत कृष्ण शास्त्री चिपळूणकर, यांना मराठी भाषेचे जॉन्सन्स म्हणून ओळखतात। नेक्स्ट लेखकाचं नाव आहे मित्रांनो सेतू माधवराव पगडी, यांना कृष्णकुमार म्हणून ओळखले जाते। नेक्स्ट कवी आहेत मित्रांनो यशवंत दिनकर पेंढारकर, यांना महाराष्ट्र कवी या टोपण नावाने ओळखतात। काशीनाथ हरी मोडक या लेखकांना मित्रांनो माधवानुस म्हणून ओळखतात। नेक्स्ट कवी आहेत मित्रांनो बासी मर्डेकर, यांना निसर्ग कवी म्हणून ओळखतात। यानंतरचे लेखक आहेत मित्रांनो न. केळकर, यांना साहित्य सम्राट म्हणून ओळखले जाते। 19 नंबरचे लेखक आहेत मित्रांनो माधव त्र्यंबक पटवर्धन, यांना कवी माधव ज्युलियन म्हणून ओळखले जाते। आणि शेवटी सौदागर नागनाथ गोरे या लेखकांना मित्रांनो छोटा गंधर्व म्हणून ओळखले जाते। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो समोरच्या पार्टमध्ये आपण मराठी साहित्यिक आणि त्यांचे साहित्य हा घटक बघणार आहोत मित्रांनो। थँक्यू।